ऑडिओ क्लिप, गुन्हा आणि राजीनाम्याची मागणी. किशोर मासाळ प्रकरणाने बारामतीचे राजकारण ढवळून निघाले. बारामतीतील नगरसेवक किशोर मासाळ यांच्या विरोधातील वाद आता अधिकच गडद होताना दिसत आहे. एका बाजूला विनयभंगासह विविध गंभीर आरोपांप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे, तर दुसऱ्या बाजूला सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली असून शहर पक्ष कार्यालयात या संदर्भात बैठकही झाल्याची माहिती समोर आली आहे. राजीनाम्याच्या मागणीमुळे पक्षांतर्गत चर्चांनाही उधाण आले आहे. दिवंगत अजितदादा पवार हे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अनेकदा कोणी चुकीचे वागले तर त्याचा राजीनामा माझ्याकडे आधीच असतो असे सांगत असत. मात्र यावेळी संबंधित नगरसेवकाचा राजीनामा पक्षाकडे नसल्याची चर्चा सुरू असून पक्ष संघटनेतील कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमकी जबाबदारी कोणाची यावरही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. दरम्यान सोशल मीडियावर एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या संभाषणात एका महिलेशी बोलताना बारामतीतील एका नेत्याने अजित पवार मेला त्याचा मला फरक पडला नाही, रुपालीताई मेली पाहिजे अशा आशयाचे वक्तव्य केल्याचा दावा केला जात आहे. ही क्लिप राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील नगरसेवक किशोर मासाळ यांची असल्याची कुजबूज बारामतीत सुरू असली तरी या ऑडिओ क्लिपची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही. याच दरम्यान 30 मे रोजी एका महिलेच्या तक्रारीवरून बारामती तालुका पोलीस ठाण्यात किशोर मासाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार विधवा महिलेचा छळ करणे, तिच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करून विनयभंग करणे, मारहाण करणे, फोटो व्हायरल करण्याची धमकी देणे तसेच काही उद्योजकांकडून खंडणी वसूल करण्यासाठी दबाव टाकणे असे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या सर्व घडामोडींमध्ये आणखी भर म्हणजे मासाळ यांचा एक कथित व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती भावनिक स्वरात मला एकदा फोन करून बोल, मी तुझ्या आयुष्यातून जात आहे, मी रेल्वेच्या लाईनवर आहे, 10 वाजता माझी मान कापून घेतो, मला तुझी माफी मागून मरायचं आहे असे म्हणताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र हा व्हिडिओ नेमका कोणासाठी आहे, त्यामागील संदर्भ काय आहे आणि तो कधीचा आहे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. एकूणच गुन्हा दाखल होणे, कथित ऑडिओ क्लिप, व्हायरल व्हिडिओ आणि राजीनाम्याची मागणी या सर्व घटनांमुळे बारामतीचे राजकारण ढवळून निघाले असून आगामी काळात या प्रकरणाला कोणते वळण मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजितदादा पवार यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपावरून नगरसेवक किशोर मासाळ यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी करण्यात आली असून तो न झाल्यास बारामती बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच 8 जून रोजी निषेध मोर्चाचे आवाहन करण्यात आले आहे. पत्र द्यायचं होतं ना तटकरे साहेबांना. अजित पवारला दिलं तरी मला काय फरक पडायचा आहे? वर जावं लागेल त्यासाठी मला. गेले तरी मला फरक पडायचा आहे? नाही पडणार. नाही पडणार. चांगली गोष्ट आहे. मग मेली पाहिजे रुपालीताई. अरे गप रे बाबा, कशाला दुसऱ्यांना मारतो. मग ठीक आहे, मला वाटलं मेली पाहिजे तर मी म्हणतो मेली पाहिजे. अजित पवार मेला त्याचा मला फरक पडला नाही, तर रुपाली मेली तर मला काय फरक पडायचा आहे? पत्रकार बंधूंना नमस्कार. जसं आपल्या सर्वांना माहितच आहे की मागील 3-4 दिवसापासून आपल्या बारामती नगर परिषदेचे नगरसेवक, आमच्या पक्षाचे नगरसेवक श्रीयुत किशोर मासाळ यांच्या एका खाजगी फोन कॉलमध्ये आदरणीय दादांबद्दलच कुठेतरी चुकीची भाषा किंवा एकेरी बोलणं आणि अतिशय राग किंवा संताप येईल अशा प्रकारचं वक्तव्य करणं याबाबतचं तो कॉल रेकॉर्ड समोर आला होता. तो कॉल रेकॉर्ड समोर आल्यानंतर सदर नगरसेवकाचा एक पक्षाध्यक्ष म्हणून किंवा एक पक्ष संघटना म्हणून आम्ही मागील 2-3 दिवसापासून राजीनामाच झाला पाहिजे याकरता प्रयत्न करत आहोत. आज रोजी आम्ही प्रयत्न करत आहोत. मागील 2-3 दिवसात सदर नगरसेवकाशी आम्ही फोन कॉलद्वारे किंवा मेसेजद्वारे संपर्क करायचा प्रयत्न केला. तो करत असताना सुरुवातीला सदर नगरसेवकाने आम्हाला भेटायचं वचन दिलं होतं 2 दिवसापूर्वी, परंतु भेट झाली नाही. काल रात्री आम्ही काही मध्यस्थ मध्ये घालून की बाबा ही विषय झालेला खूप वाईट आहे आणि या प्रकरणात किती झालं तरी बारामतीकर म्हणून किंवा पक्ष म्हणून तो राजीनामाच दिला पाहिजे अशी आम्ही भूमिका होती आमची आणि ती भावना त्याच्यापर्यंत जाण्यासाठी आम्ही प्रयत्नात होतो. काल समक्ष आमची गाठ पडली सदर व्यक्तीशी.
गाठ पडल्यानंतर पक्षीय भूमिकेतून एक शहराध्यक्ष म्हणून मी सदर नगरसेवकांना स्पष्टपणे सांगितलं की तुम्हाला राजीनामाच द्यावा लागेल. राजीनामा द्यावा लागेल असं त्याला सांगितल्यानंतर त्यानं थोडं विचार करणे किंवा बाकीच्या गोष्टीबद्दल वेळ हवाय असं सांगितलं, परंतु आम्हाला त्याला वेळ काय द्यायचा नव्हता. या गोष्टीबद्दल राजीनामा घेण्याबद्दल काही तांत्रिक गोष्टी आहेत की ज्या त्या सदर्भ व्यक्तीने स्वतः पूर्ण करणे गरजेचं असतं. पक्षाला काही बंधनं येतात, एक विशिष्ट प्रक्रिया असते, कायदेशीर बंधनं असतात. त्याच्यामुळं आम्ही मागच्या 2-3 दिवसात असा प्रयत्न करत होतो की सदर व्यक्तीने, जर त्या व्यक्तीचं खरंच दादांवर प्रेम असेल आणि त्याने कुठेतरी नशेत किंवा वेगळ्या ह्याच्यात तसा काय प्रकार केला असेल तर ते राजीनामा देऊन त्याच्यानंतर त्याबद्दलची भूमिका व्यक्त करावी असं आमचं मत होतं, परंतु तसं काही झालेलं नाहीये. आज रोजी आम्ही त्याचा राजीनामा घ्यायचा प्रयत्न करत आहोत. पक्ष संघटना म्हणून मागच्या 2 दिवसात आम्ही जे काय केलं ते आम्हाला माहिती आहे, परंतु आज रोजी तुम्हाला पत्रकार बांधवांना इथे बोलवायचं खरं कारण असे की नकळतपणे अजितदादांबद्दल बारामतीकर असू द्यात, मी स्वतः शहराध्यक्ष म्हणून असू द्यात किंवा कोणी व्यक्ती असू द्यात, एक लोकनेता म्हणून त्यांच्याबद्दल अतिशय प्रेम आहे. अशा वेळी पक्षातलाच नगरसेवक ज्यावेळी अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करतो, अतिशय चुकीची वक्तव्य करतो, त्यावेळेस अशा प्रकारच्या वृत्तीवर अतिशय कडक कारवाई झाली पाहिजे अशी जनमानसाची भावना आहे आणि ती काही चुकीची नाही. अशा वेळी कडक कारवाई झालीच पाहिजे. परंतु आज रोजी पक्षीय भूमिकेतनं तुम्हाला सांगू इच्छितो की आमची भूमिका अशी आहे की सदर नगरसेवकाचा राजीनामा होणं हे शहराध्यक्ष म्हणून मला असं वाटतं की खूप गरजेचं आहे. राजीनामा झाल्यानंतर पुढील जे काय पक्षात ठेवणे किंवा हकलपट्टी करणे ह्या ज्या काय प्रोसिजर आहेत त्या होतीलच, परंतु शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष किंवा पक्ष संघटना नेमकी काय करते आहे असे प्रश्न जेव्हा उपस्थित होतात त्यावेळेस पत्रकार बांधवांसमोर येऊन त्याविषयी व्यक्त झालं पाहिजे. या जाणीवेतून आज मी तुमच्या समोर व्यक्त होत आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.